Hello students, वेव ऑप्टिक्स. आपण आत्ता ह्या चॅप्टर संपवण्याच्या स्थितीत आहोत. थेरटिकल पार्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला न्यूमरिकल सोडवायचे असतात, प्रॉब्लेम सोडवायचे असतात. त्यासाठी फॉर्म्युलेची यादी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी या चॅप्टरसाठी वेव ऑप्टिक्स ह्या चॅप्टरसाठी 2 पार्टमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे. आजच्या तासाला पार्ट फर्स्ट घेतो आहे. पार्ट फर्स्टमध्ये हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन ह्या 4 बाबींच्या आधारे फॉर्म्युलेंची यादी तयार केली, ती आपण पाहूयात. स्टुडंट्स, हे फॉर्म्युले आपल्याला पाठच करायचे आहेत. एक्झाम्पल सोडत असताना याची आपल्याला आवश्यकता आहे. पहिला फॉर्म्युला बघा. वेलॉसिटी ऑफ लाईट सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. आता ह्या वेलॉसिटीला व्ही म्हटलं तर चालतं आहे, न्यूच्या ऐवजी एन म्हटलं तरी चालतं आहे. म्हणजे बराच वेळा हे व्ही इज इक्वल टू, बराच वेळा हे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा असं पण लिहितात. थोडक्यात काय, वेलॉसिटी इज इक्वल टू गुणाकार आहे, तो कोणाचा आहे? फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा गुणाकार आहे. न्यू किंवा एन हे फ्रिक्वेन्सीसाठी वापरायचं आहे, लॅम्बडा हे वेव्हलेंथसाठी आहे. पुढचा फॉर्म्युला आहे वेव्ह नंबर. रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर, असं लक्षात ठेवा. ते लॅम्बडा बारने दाखवले पहा. लॅम्बडा बार इज इक्वल टू 1/λ. हेच युनिट येणार आहे पर मीटर, हे लक्षात घ्या. SI सिस्टीममध्ये वेव्हलेंथ जर आपण मीटरमध्ये ठेवली तर त्याचं युनिट असणार आहे पर मीटर. आणखी आपण हायजेन्स प्रिन्सिपल अभ्यास असताना डिस्टन्स कवर्ड बाय सेकंडरी वेव्ज इन टाईम टी, हे डिस्टन्स काढण्यासाठी आपण हा साधा सोपा फॉर्म्युला की जो आपण इयत्ता 8वी-9वीला अभ्यासला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, आणि म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम. आपण स्पीड जर व्हीनं दाखवला, टाईम कॅपिटल डी दाखवला, तर डिस्टन्स डी बरोबर व्ही इंटू टी असा फॉर्म्युला तयार होतो. बराच वेळा तो आपल्याला वापरा. हे रिलेशन लक्षात ठेवायचं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पुढचा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हे दाखवताना हे मिनिंग काय बघा, मी हे आता अंडरलाईन केलं आहे त्याचं. एन ऐवजी काही वेळा म्यू पण वापरतात. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला एन किंवा म्यू हा सिम्बॉल आहे. आणि इथं टू सफिक्स आहे, 1 प्रिफिक्स आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू 1 असा त्याचा अर्थ आहे. काय अर्थ आहे बघा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू 1, आणि त्याचा फॉर्म्युला आहे साइन आय अपॉन साइन आर, किंवा हेच असं पण लिहितात N2 अपॉन N1. आता N2 N1 काय आहेत? इथं पण N2 आहे, पण इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1 आहे. इथं N2 आहे, याचा अर्थ ही ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. आणि मग आपण हा जो बॉक्स आहे हा रिअरेंज केला तर N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आय, हे आपण या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये पाहिलं आहे. त्यालाच आपण स्नेल्स लॉ असं म्हणलं होतं. तो आपण रिफ्रॅक्शनमध्ये व्हेरीफाय पण केला आहे. N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आय. लक्षात ठेवा स्टुडंट, रिफ्रॅक्शन पाहताना आपण जे फॉर्म्युले लिहिले आहेत त्यावेळेस आपण असं अझूम करू आपल्यासाठी की लाईटचा पाथ हा रेअरर टू डेन्सर आहे, आणि त्यावेळेस मग आपण हे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. हाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला व्हेलॉसिटीच्या भाषेत लिहिता येतो, वेव्हलेंथच्या भाषेत लिहिता येतो. आता मी इथं सिम्बॉल थोडे बदल 1, 2 घेण्याच्या काय लिहिले पहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअरर मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन द डेन्सर मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन वेवलेंथ ऑफ द लाईट इन रेअरर मीडियम divided by wavelength of the light in the denser medium. ND with respect to R, refractive index of denser medium with respect to rarer medium.
आणखी काही फॉर्म्युले आहेत, आपण पुढं जाऊयात. हे फॉर्म्युले आपल्याला पाठच करायचे आहेत, त्याच्या आधारे न्यूमरिकल सोडवायचे आहेत आणि याचा फायदा तुम्हाला CET नीटच्या प्रिपरेशनला सुद्धा होणार आहे. त्याचा हा बेस आहे असं गृहीत धरून हे तुम्ही व्यवस्थित पाठांतर करायचं आहे. पुढं जाऊयात. पुढचा फॉर्म्युला पहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचाच फॉर्म्युला आहे परत. N=1/sin IC. IC म्हणजे क्रिटिकल अँगल. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, त्यातला कन्सेप्ट आहे. टोटल TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्याच्यानुसार IC म्हणजे क्रिटिकल अँगल आणि मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जर तुम्हाला क्रिटिकल अँगल दिला असेल तर मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याचा फॉर्म्युला आहे N=1/sin IC. IC म्हणजे क्रिटिकल अँगल. हे कोणाशी रिलेटेड आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, TIR. नेक्स्ट, ब्रुस्टर्स लॉ. ब्रुस्टर्स लॉ काय सांगतो पहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1. म्हणजेच आपण आत्ता पाहिलं होतं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतलं तर N2/N1 = tan of θB. θB म्हणजे काय तर ब्रुस्टर्स अँगल आहे. θB म्हणजे काय आहे तर ब्रुस्टर्स अँगल. म्हणजे लाईट हा ट्रान्सपरंट मीडियम लाईट हा जर ट्रान्सपरंट मीडियमवरती घेतला तर त्याचं रिफ्लेक्शन पण होतं, रिफ्रॅक्शन पण होतं आणि एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड असतो. तो विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच ब्रुस्टर अँगल. आणि मग फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू 1 =tan of θB. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे स्टुडंट्स मॉलुस लॉ. मॉलुस लॉ फॉर्म्युले कळण्यासाठी मी डायग्राम काढले पहा परत इथं. नेहमी लक्षात ठेवाल मॉलुस लॉवरचा प्रॉब्लेम आला सोडवताना ही डायग्राम डोळ्यासमोर ठेवायची. अगदी डाव्या बाजूला घेतलेला आहे हा तो अनपोलराइज लाईट आहे. त्याची इंटेन्सिटी मी I0 दाखवली. त्यानंतर हा पहिला पोलराइड आहे, हा दुसरा पोलराइड आहे. पहिल्या पोलराइडमधून बाहेर पडल्यानंतर लाईट बाहेर पडला की तो प्लेन पोलराइज असेल. म्हणजे पहिल्या पोलराइडचं काम काय, अनपोलराइज लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज लाईटमध्ये करेल. आता इंटेन्सिटी बदलेल, त्या इंटेन्सिटीला I1 म्हटलं आहे. आता दुसरा पोलराइज लाईट आहे, दुसरा जो पोलराइड आहे त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटीला मी I2 म्हटलं आहे आणि ते I2 ह्या अँगलवर अवलंबून आहे. हा थिटा कोणामधला अँगल आहे? पहिला पोलराइडचा ट्रान्समिशन ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल घेतलेला आहे इथं आणि दुसऱ्या पोलराइडचा ट्रान्समिशन ॲक्सिस याच्यातला अँगल आहे, त्याला थिटा म्हटलं आहे, त्याच्यावर तो अवलंबून आहे. कसं ते बघा. अनपोलराइज लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज लाईटमध्ये झालं. मग हा ॲक्सिस कसा का असेना ट्रान्समिशन ॲक्सिस I1 = I0/2 हे लक्षात ठेवायचं. आता परत हा प्लेन पोलराइज लाईट दुसऱ्या पोलराइडमधून बाहेर पडताना I2 बरोबर किती असतं तर हा मॉलुस लॉ आहे. I2 = I1 cos² θ. cos² θ हा थिटा परत ह्या दोन पोलराइडच्या ट्रान्समिशन ॲक्सिसमधला हा अँगल आहे, थिटा अँगल आहे. आणि परत I1ची जर आपण किंमत ठेवली याच्यामध्ये याप्रमाणे तर काय येईल I0/2 cos² θ म्हणजे I2 = I0/2 cos² θ. असं आणखी किती पोलराइड असेल तर ह्या रिलेशनने आपल्याला पुढं सरकता येतं. हे झालं मॉलुस लॉ विषयी. मॉलुस लॉ वापरताना स्टुडंट हे फिगर कच्ची काढायचीच, हे फॉर्म्युले लिहायचे म्हणजे तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन व्यवस्थित जमेल, अडचण येणार नाही. पुढं जाऊयात स्टुडंट्स. काही गोष्टी अगदी गणिती स्वरूपातच असतील असे नाही, पण थेरेटिकल इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जे आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना उपयोगी पडणार आहे. तर ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रिफ्रॅक्शन होताना प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची व्हेलॉसिटी, वेवलेंथ दोन्ही बदलते. जर तो रेअरर टू डेन्सर जात असेल तर ती कमी होते, इट डिक्रीजेस. पण फ्रिक्वेन्सी मात्र बदलत नाही. फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट लक्षात ठेवा स्टुडंट, हे महत्त्वाचं आहे पहा. ड्युरिंग रिफ्रॅक्शन देर इज नो चेंज
in the frequency of the light waves, but its velocity and wavelength changes, and if it passes from rarer to denser, it decreases. Next, number 10, when I is equal to theta p. आता हे ब्रूस्टर लॉ याच्याशी संबंधित आहे. थीटा पी आपण सिम्बॉलमध्ये थीटा पी किंवा त्याला थीटा बी असं पण म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. ब्रूस्टर अँगल किंवा त्याला पोलरायझिंग अँगल असं म्हटलं आहे. थीटा पी म्हणजे पोलरायझिंग अँगल, थीटा बी म्हणजे ब्रूस्टर अँगल. दोन्हीचा अर्थ एकच आहे. ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा ब्रूस्टर अँगल एवढा असतो त्यावेळेस एक महत्त्वाचं रिलेशन आहे पहा. रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. थीटा पी इज पोलरायझिंग अँगल म्हणजेच ब्रूस्टर अँगल आहे. म्हणजे आपण ब्रूस्टर्स लॉ पाहताना असं पाहिलं आहे, लाईट जर ट्रान्सपरंट सरफेसवरती पडला त्याचं पार्शियल रिफ्लेक्शन होतं, पार्शियल रिफ्रॅक्शन होतं. रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड असण्यासाठीची अट आहे आय इज इक्वल टू थीटा पी. आणि त्यावेळेस आणखी एक रिलेशन आहे. ज्यावेळेस आय इज इक्वल टू थीटा पी असेल म्हणजे ब्रूस्टर लॉच्या कंडिशनला रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी पुढे जाऊयात, बघूयात काय आहे ते. आणखी एक महत्त्वाचं रिलेशन तुम्हाला इथं दिसतंय पहा. व्हेलॉसिटी ऑफ लाईट सी इज इक्वल टू 1/√μ0ε0. आता हा फॉर्म्युला काय ह्या चॅप्टरमध्ये कुठं आलेला नाही आहे, पण याचा संदर्भ कसा आला आहे ते सांगतो. आपण ह्या चॅप्टरमध्ये असं एक कन्क्लुजन काढलं आहे, लाईट वेव्ज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेट होतात. ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि त्यांचं प्रपोगेशन परत ह्या दोघांच्या डिरेक्शनला परपेंडिक्युलर असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन आणि अगेन दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रोपगेशनची दिशा तीनही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. त्याला जोडूनच फॉर्म्युला आहे सी इज इक्वल टू 1/√μ0ε0. हे ॲक्च्युली मागील येतात 11वीच्या अभ्यासक्रमात झालेलं आहे, पण याचा आपल्याला सम सोडवताना कुठं ना कुठं संदर्भ आला तर लक्षात पाहिजे. व्हेलॉसिटी सी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, ऑफकोर्स आपण हे सगळं पाहतो आहे ते फ्री स्पेसमध्ये पाहतो आहे. सी इज इक्वल टू 1/√μ0ε0. ε0 म्हणजे काय स्टुडंट? परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. आणि μ0 म्हणजे काय बघा? परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. आणि ॲक्च्युली ह्याच्या व्हॅल्यू आहेत. ε0ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ε0ची व्हॅल्यू ε0 इज इक्वल टू 8.85 × 10⁻⁻12 SI सिस्टीममध्ये. तर μ0 इज इक्वल टू 4π × 10⁻⁻7. ह्या व्हॅल्यू जर आपण ठेवल्या आणि कॅल्क्युलेशन केलं तर ह्याचं उत्तर येतं आहे व्हेलॉसिटी सी इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर/सेकंद. स्टुडंट्स, फॉर्म्युले एकत्र करून आपण हा रिव्हिजनच थोडक्यात फॉर्म्युल्याच्या भाषेत करायचा प्रयत्न केला आहे. हे न्यूमेरिकल सम सोडवताना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून आपण एकत्रित फॉर्म्युल्याची यादी तयार करून ह्या तासाला पाहिली. हा पार्ट फर्स्ट आहे. आपण हा चॅप्टर मोठा असल्यामुळं मी फॉर्म्युलेंचे 2 भाग केलेत, पार्ट फर्स्ट आणि सेकंड. आजच्या ह्या तासाला पार्ट फर्स्टमध्ये आपण 4 गोष्टींचा अंतर्भाव केला. एक हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. ज्यावेळेस आपण फॉर्म्युले सेकंड पार्ट पाहू त्यानंतर मग त्याच्यामध्ये इंटरफरन्स डिफ्रॅक्शनचा उल्लेख करूयात. आत्ता इथं थांबूयात.